प्रकाशक म्हणून महिला आपल्याला कमी पाहायला मिळतात. ती एक सगळी पुरुषांच्या हातातली एक व्यवस्था होती पूर्वी. प्रकाशन संस्था म्हणजे फक्त व्यवहार व्यवसाय नाहीये, त्याचे चॅलेंजेस काय काय आहेत? जे लोकांपर्यंत पोहोचणं. तर मला वाटतं ह्या प्रकाशन व्यवसायातला सगळ्यात मोठा चॅलेंजिंग भाग तोच आहे. या क्षेत्रातही अशा टोळ्या आहेत की ज्या ठरवून काही पुस्तकं प्रमोट करतात. आणि हे खरं आहे का की मराठी वाचलं जात नाही? प्रत्येक काळामध्ये वाचक कमी होतात हे म्हणणारे लोक होतेच, तर ते कुणाच्याही मालकीचं नाहीये साहित्यात. अलीकडच्या काळात मराठी कुणी वाचत नाही. मराठी प्रकाशक जे आहेत ते चांगलं काही नवीन बाजारामध्ये आणत नाही किंवा वाचकांसाठी नवीन एखादं चांगलं वेगळं काही लिखाण जे आहे ते घेऊन येत नाही, अशी चर्चा सुरू असते. पुस्तक वाचणार कोण इथपर्यंत सगळी ही चर्चा आलेली असते. आणि अशामध्ये एक माझी मैत्रीण ही प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये आहे आणि पूर्ण वेळ ती प्रकाशक म्हणून काम करते. नेमका हा व्यवसाय काय आहे, या व्यवसायामध्ये काय अडचणी येतात, या विषयावरती मी तिच्याशी आज आसपासमध्ये बोलणार आहे. तिचं नाव आहे मोहिनी कारंडे. मोहिनी, तुझं स्वागत. पहिल्यांदा मला हे सांग की पुस्तक प्रकाशन हा अगदी एक वेगळं क्षेत्र आहे हे. मग या क्षेत्रामध्ये तुला काम करावं असं का वाटलं? मला लहानपणापासून पुस्तकाबद्दल एक आकर्षण होतं आणि जेव्हा परिस्थिती नव्हती की तेव्हा हातात येईल ते पुस्तक कुठे मिळेल ना, म्हणजे अगदी रद्दीमधनं मी पुस्तकं मिळवून ती गोष्टी आपण अक्षरशः खायचो. लहानपण तर चांदोबा वगैरे सगळ्या गोष्टी वाचण्यात गेलं, बिरबलाच्या गोष्टी असतील, पण पुन्हा ही वाचनाची आवड. मग त्या पुस्तक योगायोगानं पुढं एका प्रकाशन संस्थेत नोकरी करण्याची वेळ आली माझ्यावर. शिक्षण चालू असताना मी एका प्रकाशन संस्थेत नोकरी करायला लागले आणि त्यावेळेला मनामध्ये विचार आला की आपण ह्या क्षेत्रात रमतोय तर आपण आणखी वेगळं कशाला प्रोफेशन निवडायचं आहे. मला त्याची गोडी लागली पुस्तकांची आणि त्या निर्मितीची आवड निर्माण झाली. त्यातलं फक्त आवडलं आणि मग त्या क्षेत्रात पाऊल टाकलं असं नाही आहे, मग त्यातल्या तांत्रिक गोष्टी समजून घेत गेले. पण एका पुस्तकाची निर्मिती करणं म्हणजे खरं तर हा एक खूप सृजनाचा सोहळा म्हटला पाहिजे, कारण प्रत्येक प्रकाशकासाठी आणि लेखकासाठी सुद्धा पुस्तक हे त्याचं अपत्य असतं. तर त्याची ही जी प्रक्रिया असते नेमकी ती कशी सुरुवात होते, त्यासोबत कसं गुंतलं जातं? खरं तर लेखक किंवा कवी ह्याचं ते अपत्य म्हणतो आपण, पण ते खरं तर प्रकाशकाचं अपत्य असतं. आणि तो पहिल्यांदा जेव्हा प्रेसमधून पुस्तक येतं, प्रिंटिंग प्रेसमधून, तेव्हा त्याला हात लावणं, त्याचा वास घेणं, त्याचं मुखपृष्ठ प्रिंटिंग आतलं कसं झालं आहे हे बघणं, आणि प्रत्येक वेळेला तो अनुभव नव्याने तेवढाच नव्याने येत असतो. म्हणजे असं झालं की खूप पुस्तकं तुम्ही छापली आहेत आणि नवीन पुस्तक येणार आहे, पण तरी तोच आनंद. पहिलं पुस्तक आपल्या हातात कधी येतंय प्रेसमधून, ती उत्सुकता माझी कायम राहिली आहे. तुला काय अडचणी आल्या सुरुवातीला स्वतंत्र, कारण या क्षेत्रामध्ये महिला आपल्याला खूप कमी दिसतात. म्हणजे असं काही हे नाही आहे की या क्षेत्रामध्ये हे क्षेत्र महिलांसाठी वगैरे नाही आहे, असं असताना सुद्धा प्रकाशक म्हणून महिला आपल्याला कमी पाहायला मिळतात. काय कारणं असतील याची? मुळात प्रकाशन हा व्यवसाय याचं कुठं औपचारिक शिक्षण नाही आहे. म्हणजे प्रत्येक व्यवसायाचं एक प्रशिक्षण असतं कुठेतरी, पण हा व्यवसाय त्याला तशी मान्यता किंवा तसा अभ्यासक्रम नाही आहे कुठे विद्यापीठ लेवलला म्हणा. त्यामुळे या क्षेत्रात मुळातच लोक कमी येतात. आत्ता तुम्हाला प्रकाशन संस्था वाढताना दिसत आहेत, पण पूर्वी तर नव्हत्याच. आणि मग प्रकाशन म्हणजे फक्त छपाई करणं एवढंच नाही आहे, मग बरीच कामं आहेत त्याच्यामध्ये. त्या निर्मितीमध्ये अनेकांचे हात लागतात, ते टीमवर्क आहे. मग ती एक सगळी पुरुषांच्या हातातली एक व्यवस्था होती पूर्वी. आणि अगदी मोजक्या काही प्रकाशिका, म्हणजे मागच्या पिढीतल्या तर सुमतीताई लांडे आहेत आणि आत्ताच्या पिढीत आणखी काही महिला वाढल्यात, पण एक 10-12 चांगल्या प्रकाशिका, याच्या पलीकडे ही संख्या नाही गेलेली. एका पुस्तकाचा प्रवास निर्मितीचा कसा असतो तो थोडा उलगडून सांग ना. आता काय झालं की तुमच्या प्रकाशन संस्थेचं नाव पोहोचलेलं असतं आणि मग कुठून तरी तुमचं पुस्तक बघितल्यानंतर लोकांना वाटतं की आपलंही पुस्तक प्रकाशित करावं. आणि माझा कल असतो की ज्या लोकांचं साहित्य दुर्लक्षित झालं आहे तर ते आपल्यापर्यंत आलं पाहिजे. अर्थात त्याच्यात साहित्य मूल्य असलं पाहिजे, ही अट आहेच आहे प्राथमिक. म्हणजे फक्त चांगलं मांडलं आहे, दुःख मांडलं आहे असं नाही आहे, तर त्याला साहित्यिक मूल्य असलं पाहिजे. आणि मग ज्या लोकांना, आणि पुन्हा लोकांना पुणे मुंबईच्या प्रकाशकांचं एक आकर्षण आहे. मग महाराष्ट्राच्या खेडोपाडी बरेच लोक आहेत की त्यांना पुस्तक प्रकाशित करायचं आहे. मग मला ते माझी इच्छा असते की असं बरंच वेगळं साहित्य आपल्याकडे आलं पाहिजे, वेगवेगळ्या बोलींमधलं आलं पाहिजे, ज्यांना कुठेही
ज्यांना प्लॅटफॉर्म नाही अशा लोकांचं साहित्य छापायला मला आवडतं. मग ते आपल्याला कॉल करतात, संपर्क झाल्यानंतर त्यांचं साहित्य बघितलं जातं आणि तो जो साहित्य प्रकार आहे त्याला आपल्याला काय न्याय देता येईल, ते छापण्याजोगं आहे का, त्यातल्या बारीक सारीक गोष्टी बघितल्या जातात की हे म्हणजे स्वतःचंच लेखन केलेलं आहे का. कारण बऱ्याचदा आजकाल कॉपी पेस्टचं पण आहे की कोणाचं चोरलेलं साहित्य असतं, तर त्याही गोष्टी चेक केल्या पाहिजेत. आणि पुन्हा एक समाजभान असलं पाहिजे की ते लिहिलं आहे ते हौशी म्हणून लिहिलं आहे काहीतरी आणि आपण छापलं असं होता कामा नये. कारण साहित्य किंवा प्रकाशन संस्था म्हणजे फक्त व्यवसाय नाही आहे, तर तुम्ही समाजाला काहीतरी देताय, तर समाजाला देण्यालायक आहे का, तेही त्याचा क्रायटेरिया आहे. कधी वेळ आली तर तुम्ही चांगल्या जाणत्या माणसांना ते दाखवलं पाहिजे आणि मग त्या अशा छाननीतून किंवा एक निर्णयाकडे गेलं पाहिजे की हां, हे समाजापुढे आपल्याला आणायचं आहे पुस्तक स्वरूपात, छपाई स्वरूपात, आणि मग त्याची प्रोसेस सुरू होते. त्याचे चॅलेंजेस काय काय आहेत? कुठल्या या सगळ्या ह्या प्रकाशन व्यवसायातली चॅलेंजेस काय काय आहेत? आता खूप प्रकाशन संस्था वाढल्यात. प्रकाशनामध्ये 2 मुख्य भाग आहेत की एकतर तुम्ही छपाई करता म्हणजे निर्मिती करता पुस्तकाची, आणि दुसरीकडे तेवढाच एक महत्त्वाचा भाग आहे की त्याचं वितरण, जे लोकांपर्यंत पोहोचणं. तर मला वाटतं ह्या प्रकाशन व्यवसायातला सगळ्यात मोठा चॅलेंजिंग भाग तोच आहे की लोकांपर्यंत पुस्तक पोहोचण्याच्या अनेक अडसर आहेत यामध्ये. एकतर पुस्तक लोकांपुढे आले कुठं येते त्याचं जाहिरातीकरण, आणि मग काही पुस्तकं आहेत ती अतिशय सुमार दर्जाची आहेत, पण त्याच्या जाहिराती एवढ्या असतात की लोकांना वाटतं हे बेस्ट सेलर आहे किंवा हे खूप वाचलं जातं, हे पॉप्युलरमधलं आहे. तर चांगल्या दर्जाचं पुस्तक, आणि पुन्हा एक प्रश्न आहे की मग हा चांगला दर्जा कोण ठरवणार. जशा सगळ्या क्षेत्रात एक टोळ्या असतात, म्हणजे नाईलाजानं हे सांगावं लागतंय की या क्षेत्रातही अशा टोळ्या आहेत की ज्या ठरवून काही पुस्तकं प्रमोट करतात. आणि अनेक चांगली पुस्तकं, म्हणजे मी माझ्याच प्रकाशनाची नाही म्हणत आहे, मी दुसऱ्या प्रकाशनाची पुस्तकं वाचते, मी एक चांगली वाचक आहे, तर अशी अनेक पुस्तकं मारली जातात ज्याची कुठे चर्चाही होत नाही, आणि अशी पुस्तकं सुटून जातात. मग असं दुःख होतं की अरे हे पुस्तक पोचायला पाहिजे. मग अनेकदा मित्रमैत्रिणींमध्ये, ओळखीच्या लोकांमध्ये होतं की अरे तुम्ही हे वाचा बरं का, आणि ते पोहोचत नाही आहे, ही नेहमी खंत मला जाणवते की लोकांपर्यंत हे आपण कसं आणणार. तर ज्या संस्था आहेत, साहित्यिक संस्था, त्याही यासाठी त्यांच्याकडे काही प्रोग्राम नाही आहे. म्हणजे प्रकाशनं होतात, त्या प्रकाशनं कोणत्या लोकांची, कुठपर्यंत, त्याचा परीघ काय, त्याला प्रसिद्धी किती, मग ती पुस्तकं योग्य प्रकारे पोहोचतात का. दुसरी एक गोष्ट ह्याच्यामध्ये आहे की मुळात मराठी वाचणारेच कमी झालेले आहेत. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये प्रकाशन हे हा जो व्यवसाय आहे तो सुरू ठेवावा असं तुला का वाटतं, आणि हे खरं आहे का की मराठी वाचलं जात नाही? मी प्रकाशक म्हणून बोलण्यापेक्षा मी वाचक म्हणून सांगेन की मला अजूनही तो पुस्तकाचा फील घ्यावा वाटतो. कागद हातात घेऊन वाचणं मी अजून स्क्रीनवर वाचत नाही, किंवा मी किंडल आहे ते मी नाही वाचत आहे. प्रत्येक काळामध्ये वाचक कमी होतात हे म्हणणारे लोक होतेच, पण त्याच वेळेला बघितलं तर आता नुकतंच पुणे बुक फेअर झाला, तिथं कोट्यावधी रुपयाची पुस्तकं विकली गेली आहेत. मग पुस्तकं जात आहेत, असं नाही की अगदीच एका काळामध्ये सगळीच पुस्तकं विक्री बंद होणार आहे असं होणार नाही. ही प्रोसेस आहे, ती हळूहळू होईल, त्याच्यातली आव्हानं होतील, पण त्याला तुम्हाला पर्याय व्यवस्था द्यावी लागेल. कदाचित प्रिंटिंग स्वरूपात नाही, पण मग ई बुक फॉर्ममध्ये, पण पुस्तक वाचन बंद नाही होणार कधी. लोकांना वाचायचं आहे, लोकांना गोष्ट वाचायची आहे, लोकांना ज्ञानाचं हवं आहे, मोटिवेशनल हवं आहे, अनुवादित साहित्य हवं आहे, लोकांच्या मागण्या आहेत ना. पण मग आता या मागण्यांमध्ये जे तुझा चॉईस काय आहे, तुला काय कुठल्या विषयावरची पुस्तकं ही लोकांपर्यंत पोचवायला तुला आवडतात, आणि त्यातले अडथळे नेमके काय आहेत? मला असं वाटतं की समाजातल्या सगळ्या घटकांना न्याय देणारं माझं प्रकाशन संस्थेने न्याय दिला पाहिजे त्यांना. त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. कारण साहित्य हे कुठल्याही एका घटकाची मालकी नाही आहे. साहित्य निर्मिती ही कुणीही करू शकतं. म्हणजे बहिणाबाईसारखी निरक्षर स्त्री एक उत्तम काव्य लिहिते, तिला निर्मिती करते, तर ते कुणाच्याही मालकीचं नाही आहे साहित्य. तर असे खूप घटक आहेत, तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचा, त्यांचा शोध घ्या.
तर मी एक प्रकाशक म्हणून त्यांचा शोध घेते, त्यांचं साहित्य तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करते. मला एन गुगीसारखा लेखक लोकांसमोर आणावासं वाटतो. मराठीत मी पहिल्यांदा पुस्तक आणलं आहे त्यांचं, आणि ते साहित्य रिलेट करतं. माणूस म्हणून तुम्ही वेगळ्या भाषेतला माणूस वेगळा नसतो, त्याची संस्कृती, त्यातल्या काही सिमिलर गोष्टी आहेत तिकडे. त्यानंतर मी ट्रान्सजेंडर माणसाची कादंबरी छापली आहे, की त्याचं साहित्य नाही कोणी छापणार, त्याची दखल कोणीच घेणार नाही. एक मुळातच माणूस म्हणून त्याची दखल घेतली नाही आहे, तर त्याचं साहित्य दुर्लक्षित आहे. तर मला ते साहित्य छापायला आवडलं, मी ते छापलं. आणखी असे घटक असतील. आता काही दिवसांपूर्वी मी एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करणाऱ्या माणसाचं साहित्य छापलं आहे. त्या साहित्याचा दर्जा आहे, पण बाकी प्रकाशक त्याची दखल घेतील का, की ह्याचं साहित्य आलं पाहिजे लोकांसमोर. तर तो माणूस कुठल्या प्रोफेशनमध्ये किंवा काय, पण तो एक घटक आहे या समाजातला आणि त्याला काहीतरी सांगायचं आहे. तर त्याचं साहित्य मी छापायला, मला ह्या लोकांचं साहित्य छापायचं आहे, ज्यांच्याकडं कोणी पाठ फिरवली आहे ना, त्यांना समोर आणायचं आणि ते चांगल्या दर्जाचं आणायचं आहे. तुला काय म्हणजे हा प्रतिसाद जो आहे तो कसा मिळतो? तू मगाशी एक टोळ्यांचा उल्लेख केला, ते नेमकं काय आणि मग हा मिळणारा प्रतिसाद? प्रत्येक लेखकाला वाटतं की माझं साहित्याला, मला म्हणजे बहुतांश लोकांना वाटतं की माझ्या साहित्याला पुरस्कार मिळाले पाहिजेत. तर माझ्याकडे येणाऱ्या लेखकाला मी पहिल्यांदाच सांगते की बाबांनो, मी तुम्हाला पुरस्कार वगैरे देण्याची हमी नाही देऊ शकत. कारण पुस्तकाचा जन्म होणं आणि पुस्तक लोकांमध्ये जाणं, ते माणसांचं होणं, ही माझी जबाबदारी आहे. ते लोकांपर्यंत पोचणं. त्याच्या पलीकडं पुरस्कार आणि ह्या गोष्टी, ह्याचे सेटलमेंट काय असतील, किंवा अमुकच एका प्रकाशन संस्थेला आणि अमुकच एका लेखकाला वारंवार पुरस्कार मिळत राहणं, हे काही जी व्यवस्था इथली खराब झालेली, यामध्ये मी नाही जाऊ शकत. तर मी काय करू शकते, मी तुम्हाला पुरस्कारापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचं पुस्तक मी लोकांपर्यंत पोहोचवू शकते, आणि तो मी प्रयत्न करते आहे. त्यात मी किती यशस्वी होईल माहीत नाही, पण मी वितरण व्यवस्था आणखी चांगली करण्याचा प्रयत्न करते आहे. इथं अनेक अडथळे आहेत, म्हणजे वितरण व्यवस्था पण फार कमजोर आहे इथली. त्याच्यामध्ये व्यवहार पाळला जात नाही व्यवस्थितपणे, बिलं बुडणे, या धंद्यातल्या खूप गोष्टी आहेत, त्याच्यावर कधीच चर्चा होत नाही, किंवा संघटना पातळीवर प्रकाशक संघ म्हणून काही घडत नाही पुढे, की ह्या बिलांची वसुली कशी करणार. कारण प्रकाशन संस्था कुठेतरी हा व्यवहार आहे ना, तर तो व्यवहार त्या पद्धतीनं पाळला गेला पाहिजे. यातला प्रोफेशनलिझम तो होत नाही. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं की मराठी वाचत नाही असं म्हणत असताना काही चांगलं साहित्य हे लोकांपर्यंत यावं, यासाठी मोहिनी तिच्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून काही नवे प्रयोग करू पाहते. तिच्यासारखे अनेक जण आहेत की असे नवे प्रयोग करू पाहतायत, पण त्यामध्ये येणारे अडथळे जे आहेत ते पण आपण समजून घेतलेत. पण या अडथळ्यांचा सामना करत असताना सुद्धा चांगलं साहित्य हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची ही धडपड जी आहे ती आपल्याला कळली. यामध्ये त्या साहित्य व्यवहारामध्ये असणारा एक त्याला आपण काळी बाजू म्हणू शकतो, त्याला सुद्धा तिनं स्पर्श केलेला आहे. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये की ज्यांचं साहित्य कुणी प्रकाशितही करणार नाही किंवा ते लोकांपर्यंत पोहोचू नये अशी व्यवस्था असताना तिच्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून ती असं साहित्य प्रकाशित करू पाहते. हा खरंच एक धाडसीपणा जो आहे तो म्हणावा लागेल. आणि अनेक अडथळ्यांसह ती या क्षेत्रामध्ये आपलं काम जे आहे ते करते. ती जे म्हणाली ते खूप महत्त्वाचं आहे. मी यशस्वी होईल हे मला माहिती नाही, पण मी प्रयत्न करत राहील, आणि हेच महत्त्वाचं वाटतं. आसपासमध्ये आपण असंच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांशी बोलून त्यांचे अनुभव जे आहेत ते असे जाणून घेणार आहोत. पाहत राहा आसपास.